गुड मॉर्निंग बाप्पा. वपूंनी इतकं सुंदर लिहून ठेवलं आहे ना की ते बोलतात वाचलेल्या पुस्तकांबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं. नाहीतर बाईने केसात गजरा माळावा तसं त्या पुस्तकाचं होतं. तिला स्वतःला तो गजरा कधीच दिसत नाही. गजरा आहे इतकंच ते काहीसं समाधान. त्याच गजऱ्याबद्दल कुणीतरी जेव्हा तिला बोलतं तेव्हा तिला तो गजरा दिसतो. रिकाम्या झालेल्या प्रोटीनच्या डब्यांमध्ये तू काय ठेवतेस ताई, अशी एक कॉमेंट होती. तर पहा, अशा पद्धतीनं काही ब्रेकफास्टचे आयटम्स मी या डब्यांमध्ये ठेवलेले आहेत आणि अजून बरंच काहीसं आहे. आज मी तुम्हाला ओट्सचा एक वेगळा ब्रेकफास्ट दाखवणार आहे. हो, जरा सिमिलर आहे तो, म्हणजे मी नेहमी करते तसा, पण त्यामध्ये मी आज दही यूज करून पाहिलं आहे आणि वेगळ्या पद्धतीनं केलं आहे थोडक्यात तो. तर बीट घेतलं आहे, शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो, खूप सारा कांदा, ओल्या कांद्याची पातही होती पण मी विसरले, खूप सारी कोथिंबीर, हिरवी मिरची. आणि हे पहा, मी कधीही या ब्रेकफास्टमध्ये दही यूज केलेलं नव्हतं. आज मी काय करणार आहे की भाजलेले ओट्स घेतले, त्यामध्ये हे असं घट्टसर लागलेलं दही आणि रवा घेतला आणि हे सारं ब्लेंडरला फिरवून घेतलं आहे. म्हणजे तुमच्या घरी जर का कोणी वयस्कर लोक असतील ना किंवा लहान मुलं, त्यांच्यासाठी अगदी सॉफ्ट बनतो अशा पद्धतीने हा ब्रेकफास्ट आणि दह्यामुळं छान चवही येते. तुम्हाला हे थोडा वेळ ठेवायचं असेल मिश्रण तर ठेवू शकता आणि लगेच जर काय याचे चिली बनवायचे असतील ना तर तेही तुम्ही बनवू शकता. चवीसाठी आणि हाय प्रोटीनसाठी तुम्ही यामध्ये बेसनचं पीठही ॲड करू शकता, जे मी आत्ता केलेलं आहे. बाकी पावडर मसाले आपल्या आवडीचे, जसं की लाल तिखट, चाट मसाला, मी ताजी धनेजिरे पावडरही ॲड केली, हे बघा. आणि तुम्हाला अजून कोणते काही वेगळे मसाले वापरायचे असतील, जसं की पावडर मसाल्याबद्दल मी बोलते, तर तुम्ही यामध्ये वापरू शकता. छानच होतो हा चिला आणि हो, निघतो पण अगदी व्यवस्थित, चिपकत नाही तव्याला. तर छान झाला होता, एकदा नक्की करून बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभंगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर लग्नाला जायची तयारी सुरू आहे. आहोंची वेगळीच तयारी, शूज वगैरे पुसायचं आणि माझा मेकअप चालू आहे. अजून लिपस्टिक, काजळ, बाकीचं सगळं बाकी आहे. थोडेच मी केस स्ट्रेट करून घेते. जास्त हीट नाही देत केसांना, कारण जो आपण केसांना कलर केलेला असतो ना, तो हीटमुळे पटकन जातो बरं का. तर हे पण लक्षात ठेवा की हीट म्हणजे आता आपण त्या दिवशी कलर लावल्यानंतर स्पाची कॅप वापरली होती, ती एकदम अशी ना वॉर्म हीट असते. बट ही जी आपण स्ट्रेटनर वगैरे यूज करतो ना, ती हीट एकदम स्ट्रॉंग असते. मी हीट प्रोटेक्शन स्प्रे पण यूज केलाय आज, पण तरी सुद्धा खूप थोडंच मी केस स्ट्रेट करून घेते. थोडासा बाउन्सीपणा ठेवते मी केसांमध्ये. लग्नासाठी कोणती साडी नेसायची हे मी कालच ठरवून इस्त्रीला दिली होती. हे बघा, कोरा सिल्कची ही साडी आहे, इतकी सुंदर आहे ना. या साडीचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. पल्लोडची साडी आहे ही. मला ना कन्फ्युजन आहे की माझ्याकडे 2 हार आहेत, या साडीला मॅचिंग आहे हा, कारण यामध्ये तुम्ही बघू शकता की कॉपर कलरची जर आहे. तर हे जास्त बेटर दिसेल की बँगल्सला मॅचिंग करू. यामधलाच एक वेगळा ग्रीन कलरचा पण आहे माझ्याकडे. अहो, तुम्ही कराल काय हेल्प मला, का ग्रीन छान दिसेल? हे बघा, नाही, मला असं वाटतं की हाच बेटर राहील, है ना? तो बेटर, हाच बेटर राहील ग्रीन नाही मला. ग्रीन पेक्षा. हा ग्रीन आहे ना, येलो साडीवर खूप सुंदर दिसतो. हे बघ, नाही तो पिंकच ना. चला, घालायला मला मदत करा, कारण हे ना हुक दिसत नाही पाठीमागं कुठं आहे आणि कसं आहे. हां, एक डायमंडचं मंगळसूत्र काढून ठेवू काय, छोटंवालं? केस पुढे घे. मला असं वाटतं एक काढून ठेवावं, अति होते. मला जास्त गळ्यात नाही आवडत. हे काढूया. पहिलं ते घाला. हे जास्त घट्ट झालं, मारायचा विचार आहे मला. थोडं लूज. केस पुढे का सोडलेस तू? केस मी पुढेच आहे. पुढे का सोडलेस म्हणजे पुढेच घे बोललात ना. असं पकडून धर. हा, पकडून धरलंय. मंगळसूत्र, अरे इयरिंग्स, यावरच्या इयरिंग्स असे आहेत, छोटूशे आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही निघालात पण मला सोडून? आता मग काय, एवढा वेळ झाल्यावर कसं? हो, निघायलाच पाहिजे. चांगलं दिसतंय. बरं, हे कुठून घेतलंय मी माहितीये? तर हे ना फुलजडी नावाचा ब्रँड आहे इन्स्टाला, त्यांची वेबसाईट पण आहे. तर फुलजडीचं आहे हे. आणि मी असं समजत होते की माझ्याकडं काहीच नाही, माझ्याकडे बरंच काही आहे. आपल्याला असं होतं, आपल्याला माहिती नसतं आपल्याकडे काय काय आहे, पण घेऊन ठेवलेलं असतं. आहोंनी सगळा खजिना काढलाय माझा आणि बेडवरती पसरलाय. आता तो आल्यावरच आवरूया.
दाखवते मी तुम्हाला काय अवस्था आहे आमच्या बेडची. आणि एकदम मिनिमम मेकअप केलं आहे आम्ही. फक्त थोडंसं आता ते तब्येत तशी आहे ना, त्यामुळं असा दिसतोय. म्हणजे आपला जीव सगळ्या डोळ्यात आलेला आहे. बरी दिसते का हो? अति सुंदर कलर. हे साडी मला एकदमच आवडली. मला पण. याचा कलर किती गोड आहे बघा ना साडीचा. आणि हे कॉम्बिनेशन. बरं मी ब्लाऊज डिझाईन दाखवलीच नाही तुम्हाला. दिसतोय का बघा कॅमेरामध्ये? दिसते परफेक्टली दिसते. सुंदर आहे ना. जेव्हा आपण नटून तयार असतो ना त्यावेळेला रूमची अवस्था. आपण आहोंचं लुक दाखवूया पहिल्यांदा. कसे नटलेत. मागे व्हा ना जरा. कॅमेऱ्याच्या पुढे पुढेच काय येत आहे. फुल लुक दाखवा. आणि शूज घालून माझ्या देवाकडे कुठे यायला लागलात. तुम्हीच माझे देव आहात खरं. थांबा आपण आपल्या दोघांचा एक साथ दाखवूया. कशा दिसतोय आम्ही दोघे. आणि हो लास्ट टाइम गडबडीमध्ये लग्नाला जाताना आहोनी टी शर्ट घातला होता. पण चुकून झालं ते की लक्षात नाही आलं आणि पटकन त्यांनी टी शर्ट घातला. आज मात्र फुल शर्ट घालून याची. चल एक पोज द्या. एक पोज द्या. बाहेर एक लय उशीर लावतोय ना तू. साडी कमी आहे ना. नाही का मग? मंगळसूत्राची लेंथ थोडी जास्त पाहिजे काय. नाही ओके एकदम perfect. मैत्रिणीनं सांगा बरं ग की लेंथ थोडी जास्त पाहिजे का. मोरया. अरे वा आज आपण दोघे एक साथ बोललो. आता कुठे घेऊन निघाले. इथे एक नवीन शॉप झालंय. नवीन आहे. मला पितळेचं कलेक्शन भांड्यांचं खूप चांगलं वाटलं मला तिथं. ओके. मगाशी एक गिफ्ट घ्यायचं राहिलंय ना. जर ती नजर टाकली मी मगाशी. कुलदेवी स्टील नावाचं शॉप आहे. आणि हा ना शिव रोडचा पॅरलल रोड आहे आतमधला. नेहमीच प्रश्न पडतो ना की गिफ्टमध्ये काय द्यायचं. तर आहोनी अगोदरच विचार करून ठेवला होता की त्यांना ना टोस्टर घ्यायचा होता. तर त्यांची जी आवडती कंपनी आहे म्हणजेच प्रेस्टीज. तर प्रेस्टीजचा नेमका यांच्याकडे टोस्टर अवेलेबल होता आणि हे 2 मॉडेल होते. त्यामधला हा जो ॲडव्हान्सवाला आहे ब्ल्यू डिझाईनवाला हा आम्ही फायनल केला. लग्न आहे 1 वाजताचं आणि आता 12 वाजून गेले ना. 12 वाजून गेले ना. भैया जल्दी पॅक करो. गिफ्ट पॅक करो. तर प्रेस्टीजचं हे सँडविच मेकर घेतलंय. खूप छान किमतीत दिले त्यांनी. म्हणजे ऑनलाईनपेक्षा थोडंसं कमीच करून दिलंय उलट. तर नक्की एकदा या. इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. नवीन शॉप दिसलं म्हणून म्हटलं चला व्लॉगमध्ये दाखवूया की आपण की हे नवीन ओपन झालंय. Time is running out. 12 वाजून 24 मिनिटं झालेत बरं का. आता आहोंच्या पुढे चॅलेंज आहे की 12:57च्या लग्नाला पोहोचायचंय चिंचवडला. पळव ना आज गाडी. मी तुला नेहमी म्हणते पळवू नको. आज म्हणते पळव. अशी तिने का गेम मध्ये इम्पॉर्टंट आहे सेफ्टी. काय यार. बरं लव्ह स्टोरी शेअर का करत नाहीस यार. मला ना शॉर्ट व्हिडिओमधून ना ती थोडी स्टोरी शेअर करायचा मूडच बनेना झालाय. त्यात माझी तब्येत पण बिघडली. 1 महिन्यापासूनच सुरू आहे हे. त्यामुळे या सिच्युएशन मध्ये ना मूड माझा असा वरती खाली असतो आणि त्याच मूडमध्ये मला ती स्टोरी नाही शेअर करावीशी वाटली. हे खरं रिझन आहे. बाकी काहीच नाही. ज्यांना कोणाला लव्ह स्टोरी पूर्ण ऐकायची असेल ना तर मी 2 आय थिंक आपण 2 पार्टमध्ये टाकले शेअर केली आहे मोठ्या व्लॉग मध्ये. तर ते 2 व्हिडिओ पहा प्लीज. आणि कधी वाटलंच पुन्हा तर आणखी करेन. असंच असतं माझा मूडच नाही होते सध्या. किती वेळेवर आहोनी पोहोचवलंय. 12:49 झालेत. 12:57चं लग्न आहे. आहेर गार्डन चिंचवड. आणि अजून वेळेवर पोहोचलो असतो. माझ्या ऍड्रेस चुकलो. मॅप लावून पण आम्ही ऍड्रेस चुकलोय. छान आहे. जिथं झाडी जास्त असतील ना ते छानच. आम्ही कुठे चाललोय म्हणजे इथे ना 2-3 लग्न आहेत काय. हेच असेल का. आय होप हेच असेल. दुसरं लग्न हे पण छान सुरू आहे. पण आम्ही चुकीच्या लग्नात आलोय. हा छान दिसतोय. धावत पळत का होईना पण आम्ही वेळेवर पोहोचलोय. आणि नवरी मुलगी बघा किती गोड दिसतीये. सुंदर आहे ना. तर नवरा मुलगाही सुंदर आहे. मुलगीही सुंदर आहे. छानच. आणि खूप 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 खुशी होते मला जेव्हा लव्ह मॅरेज असे सक्सेस होतात. चला सगळ्यांना भेटूया आता. होय होय होय. खरंच ओळखलं नाही तुला माहितीये. सुंदर झालंय का नाही. सगळे मला बाहेर सापडलेत.
पहिल्यांदा लाईफ मध्ये पहिल्यांदा रुबारुपमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षे महती गो मङ्गलम् शुभमङ्गल सावधान प्रियाची जवळची मैत्रीण जी तहसीलदार आहे, तिला आणि तिच्या आहोंना दोघांनाही भेटून खूप छान वाटलं. एक उन्हात किती वेळ झालं मला उभं केलंय. एकतर आपला कलर एवढा परमनंट. थँक्यू पिढी आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि काय हो आपली जवळची मैत्रीण आहे, थँक्यू नसतं म्हणायचं मैत्रिणीला. आणि जेवण खूप टेस्टी होतं, खूप म्हणजे खूप टेस्टी होतं होतं. जेवण. मी ना खरं सांगू खायच्या ह्याच्यामध्ये ना मी शूट नाही केलं, कारण मला ते ना टेस्ट म्हणजे प्रॉपर एन्जॉय करायचं होतं ते जेवण. तर पाणीपुरी इतकी टेस्टी होती, तुम्ही तर नाही खाल्ली. पाणीपुरी खायला हवी होती, लय भारी पाणीपुरी होती. तुला जशी आवडते तशी थंड पाण्यातली. हो एकदम टेस्टी पाणीपुरी होती. भेळ पण छान होती आणि सूप पण टेस्टी सूप्स होते वेगळे वेगळे. आणि ना प्रॉपर असं पितळेच्या भांड्यांमध्ये जेवायला म्हणजे मस्त होतं. तर चला आता झालंय लग्न व्यवस्थित छान पार पडलंय. आणि खरंच लव्ह मॅरेज जेव्हा अटेंड करतो ना तेव्हा मी ना त्या नवरा बायकोंच्या चेहऱ्यावरचे सगळे एक्सप्रेशन बघत असते, त्यांचं म्हणजे त्यांची खुशी बघत असते. मला छान वाटतं खूप. चलो फोन येतोय कोणाचा तरी. 4:15 होत आहेत. आम्ही आलो आत्ता लग्नाहून आणि येता येताना मी एक छोटीशी शॉपिंग करून आली आहे. ओमतारा जे चिंचवडला शॉप आहे ना ते दिसल्यानंतर म्हटलं घेऊन इकडे आलोयच तर एखादं छोटंसं घेऊन जाऊया. जास्त बजेट नव्हतं मी ठेवलं, 1500 रुपयेपर्यंत बजेट ठेवलं होतं आणि तेवढ्यातलंच एक घेऊन आली आहे. दाखवते मी तुम्हाला. जेव्हा सकाळी मी हे घालताना मला असं वाटलं की यार खरंच माझ्याकडे ज्वेलरी खूप कमी आहे. मला सांगा हा मैत्रिणींनो की मला असं वाटतंय का तुम्हालाही वाटते. मी असं तुम्हाला साड्या वेगळ्या वेगळ्या हल्ली नेसताना दिसती, पण त्याच साडीवरती घालायला आपल्याला नेकलेस लागतो, इयरिंग्स लागतात. तर त्याचं कलेक्शन थोडंसं कमी आहे असं मला वाटतंय आणि आता ते मला वाढवायची गरज आहे. म्हणून मी एक घेऊन आली आहे, दाखवते. तसंही माझा हा बड्डे मंथ आहे ना तर मी घेऊच शकते. बरं मेकअप किती छान टिकलाय बघा. मी उन्हात वगैरे उभी राहून आली आहे पण आणि किती इतूस मी मॅक्सचं फाउंडेशन लावलंय खूप कमी, तरी छान चमकायला लागलाय मेकअप माझा. बस ऐकणे इकडे ओके. इथे एक हां हे गेलेले आहेत पण आहेत. तर आहोंना मी म्हणतेय की रेडी आहोतच, तर आपण जो परवा डान्स शिकलोय तो आपण शूट करूया. म्हणजे पुन्हा एवढा सारा गेटअप करायची गरज नाही लागणार. काय आहो करायचं ना. आणि आमचा मुलगा आमचा डान्स शूट करणार. घरी आहे तो आत्ता, त्याच्यासाठी छान रोल घेऊन आली आहे मी येता चिकन रोल. त्याला हवा होता खायला म्हणून. प्रितीश शूट करशील ना. करणार. ठीक आहे चल खाऊन कर. चला तुम्हाला ना आहो थकून बसलेत. आहोंचा मूड दिसत नाहीये डान्स शूट करायचा. ड्रेस वगैरे चेंज केलाय लगेच. कशाला इतकं खायचं मग. शॉपिंग दाखवते तोपर्यंत. तुम्ही येणार आहात पुन्हा ड्रेस घालून. ड्रेस काढून ठेवलाय त्यांनी. नाजूकसे आता तुम्हाला इथं कसं दिसते ते बघा. आता हे घातलंय ना त्यामुळे आता हे छान नाही दिसत आहे. मी जेव्हा साडीवर वगैरे हे घालेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आणि याच्यावरती ना छोटूशा छानशा अगदी जुन्या टाईपच्या झुमकीज आहेत. किती गोड आहेत. आणि ओमताराची ज्वेलरी आहे ना खूप टिकते, खूप म्हणजे खूप टिकते, छान टिकते. म्हणून म्हटलं गेलोय तिकडे तर एक घेऊया. मुलगा आता आमचं शूट घेणार आहे. कुठे घेशील. इथं ना. झालं
एकदाचं रील शूट झालं आणि मस्त केलं प्रितिशनी शूट. मी त्याला एडिट केलं, पब्लिक केलं आणि मग उठली आहे जागेवरून. आहोंची मॅच सुरू आहे, काहीतरी बोलतायत ते टाटा स्कायवाल्यांशी. आणि मध्ये मी आहोंना जो डान्स शिकवत होते ना, तर तोच आहे हा जो मी रीलमध्ये पोस्ट केला आहे. जे मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांनी अगोदरच पाहिलं असेल, आणि जे इन्स्टाला नाही फॉलो करत त्यांना मी नंतर नेक्स्ट डेला यूट्यूब शॉर्टमध्ये ते टाकते. आणि मस्त वाटलं मला. तर हा रोमॅन्टिक महिना आहे फेब्रुवारीचा, तर कपल डान्स हे झालेच पाहिजेत, म्हणून इझी स्टेप असणारे हे कपल डान्स मी काही सेव्ह करून ठेवलेत आणि तेच मी आहोंना शिकवते. चला आता दुसरा ट्राय करायचा. बघा 6:45 होत आले, मी अजून अशीच बसली आहे. आईशी बोलले, पूजाशी बोलले, अजून आतला पसारा एकदा जाऊन बघून आले कसा आवरू याचा विचार करून, आणि अजूनही आवरायला सुरुवात केलेली नाही आहे. पण पूजा जे काही बोलली ना, मला इतकं म्हणजे भारी वाटलं की म्हणे दादाचीच स्टेप तुझ्या स्टेपपेक्षा छान आहे. याचा अर्थ पूजा आता मला दादाला अजून वेगळे डान्स शिकवायला हवेत. दादाला डान्स जमतो याचा अर्थ. ओके चलो, दादा काय म्हणणं आहे तुमचं? करणार अजून डान्स माझ्यासोबत? दादा करणार हो, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. चला पसारा आवरूया आतला. Oh my God! मला ना फक्त भाकरी आणि भाजी खायची, साधं जेवण. तू खाऊन घे. बाजरीची की ज्वारीची? ज्वारीची. लय वेळा बाजरी संपलेच बाजरीची. सॉरी, ज्वारीची मस्त भाकर आणि मिठातली भाजी कर. एक मिरचीचा नकडा टाक मस्त बाई. कांदा घालून वाली करू कधी? हा चालतं. लग्नातलं एवढं टेस्टी जेवण दुपारी जेवल्यानंतर खूप हेवी झालं आहे असं बोलले आहो. मला वाटलं चला आता रात्री स्वयंपाक नाही करावा लागणार, पण ऐकलत की ती लाडीगोडीनं मला सांगण्यात आलं की फक्त थोडीशी मिठाची मेथीची भाजी आणि 1 भाकरी कर. पण माझ्याकडून चक्क 5 भाकरी झालेल्या आहेत. हे बघा, आता मला असं वाटतंय उद्या मला ना याचे तुकडे करून खावे लागतील उरलेल्या भाकरीचे. पण मी भात वगैरे काहीच बनवणार नाही, त्यामुळे 4 भाकरी तरी ॲटलीस्ट संपायला हव्यात तिघांमध्ये. चला तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कॉमेंट करून सांगा प्लीज. आणि नवीन असाल चॅनलवरती, पहिल्यांदाच मला बघत असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. बाय. उद्या भेटेन पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.